नमस्कार. महाराष्ट्रातल्या मतदार यादीबद्दल एक खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि मतदार म्हणून आपलं नाव यादीत कायम राहावं असं प्रत्येकालाच वाटतं, बरोबर ना? त्यासाठी आता एक छोटीशी पण गरजेची गोष्ट करणं आवश्यक झालं आहे. चला तर मग आज आपण ही नेमकी काय प्रक्रिया आहे आणि ती कशी करायची हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मतदार यादीतून नाव वगळलं जाऊ शकतं का? तर हो, सध्या निवडणूक आयोगाची एक मोठी प्रक्रिया सुरू आहे आणि जर आपण त्यावर वेळेत लक्ष दिलं नाही तर आपलं नाव यादीतून वगळलं जाण्याचा धोका आहे. पण काळजी नसावी, कारण हे कसं टाळायचं तेच आपण आज पाहणार आहोत. या प्रक्रियेला SIR असं म्हणतात, म्हणजे विशेष सघन पुनरीक्षण. आता हे नाव थोडं जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही मतदार यादी स्वच्छ आणि अपडेट करण्याची एक मोठी मोहीम आहे. म्हणजे यातून दुबार नावं काढली जातील आणि नवीन नावं जोडली जातील, जेणेकरून निवडणुका अधिक पारदर्शक होतील. आता ही जी SIR प्रक्रिया आहे ना, ती 2 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पण घाबरून जायचं काहीच कारण नाहीये, कारण आपल्याला आत्ता फक्त आणि फक्त पहिल्या टप्प्यावर लक्ष द्यायचंय आणि तो खरं तर खूपच सोपा आहे. तर बघा, पहिला टप्पा आहे मॅपिंग, जो सध्या सुरू आहे. आणि चांगली गोष्ट ही की हे काम घर बसल्या एका ॲपमधून करता येतं. दुसरा टप्पा, ज्याला गणन म्हणतात, तो नंतर सुरू होईल. त्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष घरी येऊन तपासणी करतील. पण आज आपलं लक्ष फक्त आणि फक्त पहिल्या टप्प्यावर म्हणजे मॅपिंगवर असणार आहे. चला तर मग थेट या मॅपिंग प्रोसेसकडे येऊया. हे काम अजिबात अवघड नाहीये. खरं सांगायचं तर फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत, ज्या कोणीही आपल्या स्मार्टफोनवरून अगदी सहज पूर्ण करू शकतो. या 4 पायऱ्या कोणत्या? 1. ॲप इन्स्टॉल करणे. 2. आपली 2002ची नोंद शोधणे. 3. आपली सध्याची नोंद शोधणे. आणि 4. त्याचे स्क्रीनशॉट काढून पाठवणे. चला आता एक एक करून प्रत्येक पायरी व्यवस्थित समजून घेऊ. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम, प्ले स्टोअरवर जायचं आणि ECINET नावाचं सरकारी ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये डाउनलोड करायचं. हे भारतीय निवडणूक आयोगाचं अधिकृत ॲप आहे. ॲप उघडल्यावर आपल्याला आपली 2002ची नोंद शोधायची आहे. त्यासाठी दुसरा पर्याय निवडायचा. आणि हो, इथे खूप महत्त्वाची टीप आहे. समजा आपलं नाव पटकन नाही सापडलं तर आपल्याच कुटुंबातल्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव टाकून शोधायचा प्रयत्न करायचा. बहुतेक वेळा त्याने काम होऊन जातं. 2002च्या यादीत आपल्या कुटुंबातल्या कोणाचीही नोंद सापडली की लगेच त्या पूर्ण स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. हे झालं आपलं पहिलं काम. आता पुन्हा ॲपच्या मुख्य मेन्यूवर यायचं आणि आपली सध्याची म्हणजे लेटेस्ट मतदार नोंद शोधायची. यासाठी मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा इतर तपशील वापरता येतील. सध्याचा तपशील स्क्रीनवर दिसला की आधीच्या वेळेप्रमाणेच त्याचाही एक स्क्रीनशॉट घ्यायचा. हा झाला आपला दुसरा आणि शेवटचा पुरावा. सोपा आहे की नाही? उत्तम. आता आपल्याकडे दोन्ही महत्त्वाचे स्क्रीनशॉट तयार आहेत. आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ही माहिती योग्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवणं. आणि तो अधिकारी म्हणजे आपला BLO. आता BLO म्हणजे कोण? तर बूथ लेव्हल ऑफिसर. हे आपल्या मतदान क्षेत्रासाठी नेमलेले सरकारी अधिकारी असतात. या मॅपिंगच्या कामासाठी तेच आपल्याला थेट मदत करणार आहेत. मग आता काय करायचं? फक्त 2 गोष्टी उरल्या आहेत. पहिली, आपल्या BLOचा संपर्क क्रमांक शोधायचा आणि दुसरी, त्यांना ही माहिती पाठवून द्यायची. आणि हे सुद्धा ॲपमुळेच खूप सोपं झालं आहे. ॲपमध्ये कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिसर नावाचा एक पर्याय आहे. तिथे आपला मतदार ओळखपत्र क्रमांक टाकला की आपल्या भागाच्या BLOचं नाव आणि मोबाईल नंबर लगेच स्क्रीनवर दिसतो. आता फक्त शेवटची पायरी. आपण जे 2 स्क्रीनशॉट काढले होते ते त्या BLOच्या नंबरवर व्हॉट्सअप करायचे. बस, आपलं काम झालं. यानंतरची मॅपिंगची प्रक्रिया ते स्वतः पूर्ण करतील. झालं, इतकंच करायचं होतं. ही सोपी कृती पूर्ण केल्यामुळे आपलं नाव मतदार यादीत सुरक्षित झालं आहे. आता निवडणूक आयोगाच्या या SIR प्रक्रियेचा पुढचा टप्पा जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही. ज्या कुटुंबांची नावं 2002च्या यादीत नव्हतीच, त्यांच्यासाठी एप्रिलपासून दुसरा टप्पा म्हणजे गणन सुरू होईल. त्यामध्ये अधिकारी घरी येऊन प्रत्यक्ष पडताळणी करतील. पण त्याबद्दलची माहिती योग्य वेळी दिली जाईलच. बघा, या सगळ्या कामासाठी काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, पण आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत असते, नाही का? त्यामुळे ही जबाबदारी पार पाडणं आपल्या सगळ्यांच्याच हिताचं आहे.